स्टार्टरमधील ओव्हरलोड रिलेवरील P2 किंवा 95 व P3 किंवा 93 या दोन टर्मिनलमधील लाल वायरची लिंक काढून टाका. मेन स्विचपासून स्टार्टरला जोडणाऱ्या 3 वायरपैकी कोणतीही एक वायर ऑटो स्विचला असणाऱ्या होलमधून पास करून स्टार्टरमध्ये जोडा व बाकी राहिलेल्या 2 वायर डायरेक्ट स्टार्टरमध्ये जोडा. ऑटो स्विचच्या 3 वायर लाल, पिवळी आणि निळी स्टार्टरमध्ये 3 फेज सप्लायला जोडा. ऑटो स्विचच्या हिरव्या 2 वायर P2 किंवा 95 व P3 किंवा 93 ला जोडा. ऑटो स्विचच्या काळ्या 2 वायर P3 किंवा 93 व P4 किंवा 94 ला जोडा. केलेले सर्व कनेक्शन्स योग्य व घट्ट आवळलेले असल्याची खात्री करा.